कळमनुरी वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना शासकीय अनुदानित अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशन कार्डमध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे। KYC करण्यासाठी रेशन धारकांसाठी 30 मार्च 2025 अंतिम मुदत वाढ दिली असून तालुक्यात 46,000 राशनधारक यांची KYC बाकी आहे। ज्या सदस्यांचे ई-KYC मुदतीत पूर्ण होणार नाही त्यांचा अन्नधान्यांचा लाभ बंद होणार आहे। याबाबतच गांभीर्य शासनाच्या माध्यमातून अनेक सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवत नाही व शासन यामध्ये प्रचार व प्रसार माध्यमात कमी पडत असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय। यासाठी रेशन कार्ड धारकांच्या KYC करून घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांसाठी प्रत्येक गावात ज्यांची KYC बाकी आहे त्यांची ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन नागरिकांना याबाबत माहिती देणे, संबंधित रेशन दुकानदार यांना प्रत्येक राहिलेल्या KYC धारकांशी वैयक्तिक संपर्क करून त्यांची KYC करून घेण्यास मदत करणे, रेशन दुकानदार याच्यावर कडक नियमावली लावणे, गावातील सामाजिक सभागृह, मंदिरे, विहारे व इत्यादी प्रचार व प्रसार माध्यमातून लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांपर्यंत याची माहिती पोहोचवणे, शहरी भागांमध्ये नगर परिषदच्या माध्यमातून प्रत्येक नगरामध्ये रेशनधारकांना लाऊडस्पीकर वाहनाच्या माध्यमातून याची माहिती देणे, गावोगावी शासनाचे मुख्य ठिकाणी किंवा ग्रामपंचायत कार्यालय येथे माहितीचे फलक लावून त्याची माहिती देणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या। अनेक रेशन कार्डधारक गाव सोडून बाहेरगावी देखील कामाला गेलेले आहेत आणि ही माहिती अद्यापही पोहोचलेली नाही। त्यासाठी याबाबतचे प्रचार व प्रसार पारदर्शकपणे व व्यापक पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे। म्हणून ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती, नगर परिषद, सर्व रेशन दुकानदार यांना व्यापक पद्धतीचा प्रचार व प्रसार करावा असे आदेशित करावे, म्हणजे शासन यशस्वी ठरेल व कोणताही रेशन कार्डधारक अन्नधान्यांपासून वंचित राहणार नाही। म्हणून याची अंमलबजावणी तात्काळ पद्धतीने करण्यात यावी, अन्यथा रेशन कार्डधारक यांची KYC झाली नाही व ते या योजनेपासून वंचित राहिलेत तर सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची असेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली। इंडिया न्यूज TV 24 करिता गजानन धुडधुडे, हिंगोली, महाराष्ट्र।